चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या हृदयामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय आधी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोते मंडळी यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन निरूपणासाठी जो अभंग तुमच्या पुढे म्हटला गेला हा अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आपल्या सेवेकरता गायला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री संत एकनाथ महाराज समस्त मानव जातीला हरिप्राप्तीचा मार्ग सांगतायत। विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या पुनीत आणि पावन झालेल्या या भुसावळ नगरीमध्ये तथा आनंदनगर जामनेर रोड भुसावळ या नगरामध्ये श्रीमद भागवत कथा व खंडनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन समस्त या ठिकाणी मात्र जो परिवार आहेत महाराज वायकोडे परिवार या परिवाराच्या माध्यमातून हे आयोजन झालं आहे। या ठिकाणी पांडुरंगाच्या कृपेने तसेच सद्गुरू जगन्नाथ महाराज अंधाडेकर बाबांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्त प्रायण बळीराम दादा खुशाल वायकोडे सौभाग्यवती वत्सलाबाई बळीराम वायकोडे यांच्या सत्संकल्पनेने श्रीमद भागवत कथेचं आयोजन गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त करण्यात आलं आहे। त्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा चालू आहे ज्यांच्या वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात परम आदरणीय परमशूर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामेश्वरजी महाराज बामणोदकर यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात। त्याच माध्यमातून गायनाकरता उपस्थित मंडळी हरिभक्तप्राण भूपेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। हरिभक्तप्राण परम आदरणीय परमशूर प्रभाकरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। मृदंग वाजवण्याकरता हरिभक्तप्राण आमचे काकाश्री या ठिकाणी मात्र उपस्थित आहे। हो इथं जमलेले सगळे श्रोते मायबाप आहेत विनेकरी बाबा आहेत बाहेर गावावरून आलेली सगळी कलाकार मंडळी या ठिकाणी मात्र उपस्थित आहे। हो या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने महाराज या वायकोडे परिवाराच्या माध्यमातून हे कथेचं आयोजन झालं। लोकांकडे पैसा भरपूर आहे पण सगळे जण अशा प्रकारचं सत्कर्म करत नाही जीवनामध्ये। भरपूर पैसा आहे लोकांकडे कुणाकडे कमी आहे कुणाकडे जास्त आहे पण पैसा कमी असो नाही तर जास्त असो पण सत्कर्म करण्याची प्रेरणा होणं हे खूप मोठ्या अशा प्रकारचं भाग्याचं लक्षण आहे। या कलियुगामध्ये महाराज लिहून ठेवलेलं तर असं आहे की चांगल्या कामाकरता लोक येणार नाही असं लिहिलेलं आहे। लोक येत नाही तो भाग वेगळा आहे पण हे लिहून ठेवलेला आहे संत महात्म्यांनी पहिल्याची चांगल्या कामाकरता खऱ्या अर्थाने लोक येणार नाही। कलियुगाचा एक खूप मोठा महिमान आहे पण जे लोक येतील ना महाराज जे लोक येतील त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। हो जे लोक येतील त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। या धर्ममंडपामध्ये बसण्याचं भाग्य जगामध्ये सगळ्यांना लाभत नाही। हो सगळ्यांना या धर्ममंडपामध्ये बसण्याचं भाग्य लाभत नाही। देवाची सुद्धा त्या व्यक्तीवर कृपा असावी लागते। एका फकीराने लिहित असताना असं लिहिलं की इस जीवन में सपने तो हर कोई सजाता है इस जीवन में सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं। या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही। सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं। मेरे भगवान के दरबार में वही आते हैं जिन्हें भगवान बुलाते हैं। हो ज्याच्यावर देवाची कृपा होते ना महाराज त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती आणि परमेश्वराची कृपा या ठिकाणी मात्र होत असते। सगळ्यांच्या जीवनामध्ये घडत नाही। ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतला आहे त्या अभंग रचना करणारे श्री संत एकनाथ महाराज आहेत। एकनाथ महाराजांच्या घरची लौकिक श्रीमंती मोठी होती आणि पारमार्थिक श्रीमंती सुद्धा एकनाथ महाराजांच्या घरची खूप मोठी होती। त्यांच्या घरची परंपरा होती भगवंताच्या सेवेची त्यांच्या घरची परंपरा आहे। निश्चित प्रकारे या जगामध्ये सगळ्यांच्याच घरची देवाच्या सेवेची परंपरा नसते। क्वचित लोक असे आहेत महाराज की त्यांच्या घरची देवाची पूजा करण्याची परंपरा आहे। असे खूप कमी लोक जगामध्ये आहेत। नाथ महाराजांच्या वाडवडिलांची पुण्याई आणि त्या पुण्याईच्या बळावर त्यांच्या जीवनामध्ये घडलेला परमार्थ। नाथ महाराज हे काही गरीब संत नव्हते। आज जर तुम्ही पैठण गावाला गेलात त्या पैठण गावाला नाथ महाराजांचा राजवाडा आज सुद्धा आहे। आज सुद्धा एकनाथ महाराजांचा राजवाडा आपण पाहायला आपल्याला भेटतो। पैठण गावाला गेल्यानंतर श्री संत एकनाथ महाराजांचा राजवाडा कधीतरी पहा। त्या राजवाड्यामध्ये नाथ महाराज ज्या मूर्त्यांची पूजा करायचे त्या मूर्त्या सुद्धा कशाच्या होत्या माहितीये सोन्याच्या। आजही आहे।
आजही जर कुणाला विश्वास नसेल तर पैठण गावाला जा, एकनाथ महाराजांचा राजवाडा पहा. आपल्याजवळून काही अंतरावर पैठण हे गाव आहे, 200-250 किलोमीटर अंतरावर पैठण गाव आहे आणि या गावाला नाथ महाराजांचा राजवाडा आहे. ज्याला विश्वास नसेल त्याने जाऊन पहा पैठणला, भाडं तुमचं खर्च वाटल्यास. पण या ठिकाणी जा आणि नाथ महाराजांचा राजवाडा पहा. नाथ महाराजांच्या राजवाड्यामध्ये नाथ महाराज ज्या देवाची पूजा करायची ना मूर्त्यांची, त्या मूर्त्या सुद्धा कशाच्या होत्या तर सुवर्णाच्या होत्या. सोन्याचे देव आजही त्यांच्या देवाऱ्यामध्ये, आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा देव आहेत पण कशाचे? पितळाचे. हो, पत्राचे देव आपल्या देवाऱ्यामध्ये. अजूनपर्यंत सोन्याचे देव कोणी बनवले नाही. पण नाथ महाराजांच्या घरची खूप मोठी श्रीमंती होती. लौकिक श्रीमंतीनेही एकनाथ महाराज खूप मोठे संत होते आणि पारमार्थिक श्रीमंतीने सुद्धा एकनाथ महाराज खूप मोठे संत होते. त्यांच्या जीवनामध्ये लौकिक श्रीमंती होती तर होती महाराज. दुसरा मुद्दा, त्यांच्या जीवनामध्ये विशेषतः कृपा होती आपल्या गुरूंची. नाथ महाराजांनी जे अभंग लिहिलेत ना, त्या अभंगाला हो श्री संत एकनाथ महाराजांनी स्वतःचं नाव जरी दिलेलं असलं तरी त्याच्या पुढे मात्र आपल्या गुरुचं नाव दिलंय. या ठिकाणी मात्र जनार्दन स्वामी हे श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु असला पाहिजे, गुरु असला पाहिजे आणि माणसाने जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. लोक गुरु केव्हा करतात? जेव्हा माणसाला खाली टाकलं जातं, जेव्हा तो माणूस त्या ठिकाणी मात्र जीव सोडत नाही, तेव्हा मग गावातले लोक गावातल्या एखाद्या महाराजला पाहतात आणि नंतर त्या बाबाच्या गड्यात तुळशीची माळ घालतात. केव्हा? जेव्हा तो माणूस या जगातून जाणार आहे तेव्हा. मला खरंच सांगा, ज्या माणसाने आयुष्यभर फारामच्या कोंबड्या खाल्ल्या आणि मरताना त्या माणसाच्या गड्यामध्ये त्या ठिकाणी मात्र जर तुळशीची माळ घातली, ती माळ तेव्हा काय उपयोग होणार आहे? तेव्हा ती माळ उपयोगी होऊ शकत नाही. मग माळ केव्हा घालायची? जोपर्यंत माणूस तरुण आहे ना तोपर्यंत माणसाने माळ घातली पाहिजे. हो, पांडुरंगाला आवडणारी तुळशीची माळ ही खूप मोठं वैभव आहे महाराज, त्याचं महत्व कळलं पाहिजे. लोकांचा गैरसमज असा झालाय की ज्या माणसाकडे जास्त पैसा आहे ते लोक समाधानी आहे. असं काही नाही. पैशाने त्या जगामध्ये सगळ्या गोष्टी होत नाही. पैशाने माणूस अन्न विकत घेऊ शकतो पण पैशाने माणूस भूक विकत घेऊ शकत नाही. पैशाने माणूस पाणी विकत घेऊ शकतो हो, पण पैशाने ताण विकत घेता येत नाही. पैशाने माणसाला गादी विकत घेता येते पण पैशाने झोप विकत घेता येत नाही. सगळ्याच गोष्टी जगामध्ये पैशाने होत नाही. अंतःकरणातला समाधानाचा दागिना हा सगळ्यांजवळ नसतो महाराज. ऐका, काही लोकांच्या गड्यामध्ये सोन्याची चैन आहे. आज काही लोकांच्या गड्यामध्ये सोन्याची चैन आहे पण त्यांना रात्रभर चैन नाही. त्यांच्या गड्यात कशाची चैन आहे? सुवर्णाची त्या ठिकाणी चैन आहे पण त्यांच्याकडे चैन नाही. ऐका, तुम्ही गड्यामध्ये लाख रुपयाचं सोनं घाला, गड्यामध्ये तुम्ही लाख रुपयाची सोन्याची चैन घाला, लॉकेट घाला, तुमच्या गड्याकडे चोरांची नजर राहील. तुम्हाला भीती आहे, तुम्ही रात्रीच्या वेळेला एकटे प्रवास नाही करू शकत. तुमच्या गड्यामध्ये जर सुवर्ण असेल तर, तुमच्या गड्यामध्ये जर लॉकेट असेल सोन्याचं तर तुमच्या गड्याकडे चोराची नजर राहील. पण ऐका, तुमच्या गड्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ असेल तर विटेवरच्या पांडुरंगाची तुमच्याकडे नजर राहील. हो, पांडुरंग कृपा करेल महाराज तुमच्यावर. पांडुरंगाला आवडणारा वृक्ष म्हणजे तुळस आहे आणि नाथ महाराजांच्या घरची परंपरा होती, देव सुवर्णाचे होते आणि नाथ महाराजांच्या गड्यामध्ये माळ सुद्धा होती महाराज. आपल्या गुरूंची त्यांच्यावर विशेष प्रकारची कृपा होती. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु भेटला पाहिजे, कारण गुरु सामान्य नसतो. संतांनी वर्णन असं करून ठेवलं की गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा, गुरु बिन देव नाही तुझा, माता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा
संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही दुजा, पाहता नाही त्रैलोकी. या गुरु परंपरेनुसारच हे दिव्य अशा प्रकारचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलंय. या जगाचे गुरु आहेत महाराज महादेव. या जगाचे गुरु कोण? महादेव आहे. प्रदीपजी मिश्रांच्या सांगण्यावरून लोक तोडाकाड का विना जायला लागले होते महादेवाच्या मंदिरात. लागले होते म्हणावं लागतंय. आता कमी झाली गर्दी. आता त्या ठिकाणी मात्र गर्दी कमी झाली. नाही तर प्रदीपजी मिश्रांनी खूप मोठी क्रांती केली या भारत देशामध्ये. महादेवाचं महत्व इतकं प्रगल्भ त्यांनी लोकांच्या समोर पटवून दिला. महाराज महादेवाचा स्वरूपाचा विचार सांगितला. म्हटले महादेवाला प्रसन्न करण्याकरता जास्त काही लागत नाही. जास्त काही महादेवाला प्रसन्न करण्याकरता लागत नाही. काय द्यायचं फक्त महादेवाला प्रसन्न करण्याकरता फक्त एवढंच करा, एक लोटा जल सब समस्या काल. आणि सगळे लोक महादेवाच्या मंदिरामध्ये जात होते. पण इमानदारीने सांगा, सगळ्यात लोक जरी महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तरी सगळ्यांनाच महादेवाची भेट झाली का? आणि महादेवाची भेट जर झाली असती लोक थांबले असते का मंदिरात? कारण महादेवाच्या स्वरूपाचा जर तुम्ही शिवपुराणानुसार विचार केला तर महादेवाला मस्तक आहेत 5. महादेवाला मुख किती आहेत? 5 मुख आहेत महादेवाला. महादेवाच्या गड्यामध्ये एक भला मोठा भुजंग आहे म्हणजे साप. महादेवाच्या गड्यामध्ये भला मोठा साप आहे. महादेवाच्या गड्यामध्ये मुंडांची माळा आहे. महादेवांच्या जटा डोक्यावरच्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. जटेवर चंद्र आहे, जटेवर गंगा आहे. प्रत्येक मुखाला 3 नेत्र आहे. गड्यामध्ये मुंडांची माळा, हातावर विंचू फिरतायत. अंगाला जी विभूती लावतात महादेव, अंगाला जी महादेव विभूती लावतात ती आपल्या भुसावळच्या बाजारात भेटत नाही. असं भस्मध्ये आपल्या अंगाला लावतात. त्याला म्हटलं जातं चिताभस्मलेप. चिताभस्मलेप हे आपल्या अंगाला महादेव लावतात. जिथं राहतात ती जागा आहे स्मशान. राहतात कुठं? स्मशानामध्ये महादेव राहतात. महादेवांचे सगळे भक्त श्रीमंत आहेत, पण महादेव राहिला कुठं आहे? स्मशानामध्ये. महादेवांना खरं जीवन कळालं म्हणून महादेव स्मशानामध्ये राहत आहे. हो, नाही तर महादेवाला एखादा बंगला बांधता आला नसता का? आला असता, पण महादेवाने बांधला नाही. महादेव स्मशानातच का राहतात याचं कारण आहे की स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. हो, हे जे बंगले बिंगले लोक बांधतायत ना महाराज, हे सगळं सोडून माणसाला एक दिवस जावं लागतं. पाहुणे जर घरी आले तर लोक त्या मंडळींना आपला बंगला दाखवतात, फरशी दाखवतात, लोक किचन दाखवतात, त्या ठिकाणी मात्र कॉट दाखवतात, नळ पण दाखवतात लोक. नळ सुद्धा त्या ठिकाणी मात्र लोक दाखवतात. सांगतात महाराज हा नळ 1000-2000 रुपयाचा आहे. नळ 1000चा लावा नाही तर 2000चा लावा. पण एवढं लक्षात असू द्या, माणसाची शेवटची अंघोळ गल्लीतच होते आणि ती गॅसवर तापवलेल्या पाण्यावर होत नाही. हो, त्या ठिकाणी मात्र चुल्यावर ते पाणी तापवलं जातात आणि त्या पाण्याने प्रेताची अंघोळ केली जाते. हे महादेवांना कळालंय. बघा महादेवाचं स्वरूप किती भयंकर सांगितलंय. जटा मोठ्या, मुख 5, त्याला 3 नेत्र, अंगाला विभूती, गड्यामध्ये नाग, गड्यामध्ये मुंडांची माळा. हो, त्या ठिकाणी गज चर्म व्याघ्रांबर महादेवाने परिधान केलेलं आहे. असं महादेवाचं स्वरूप आहे. कल्पना करा, असाच महादेव जर सकाळी 5 वाजता आपल्या या ठिकाणी कुंदकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जर एखाद्या मावशीला भेटला असता समजा, आणि त्या महादेवाने त्या मावशीला म्हटलं असता अंत मावशी दे पाणी इकडे, खरं सांगा कोणत्या मावशीची हिंमत झाली असती पुढे जायची? गेली असती ती मावशी पुढे? ती मावशी पुढे जाऊ शकत नाही महाराज. कारण महादेवाचं स्वरूप अत्यंत भयंकर आहे. महादेव लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. पण महादेवाच्या मंदिरामध्ये जरी लोक जात असले महाराज, महादेव प्रसन्न व्हावा याच्याकरता लोक जात होते का आपली इच्छा पूर्ण व्हावी याच्याकरता जात होते? आपली काहीतरी इच्छा आहे, आपली काहीतरी आकांक्षा आहे आणि ती आकांक्षा पूर्ण झाली पाहिजे याच्याकरता लोक मंदिरामध्ये जात होते. हो, मंदिरामध्ये जाऊन देव प्रसन्न होतो, पण देवाला प्रसन्न करण्याकरता अंतकरणातला भाव त्या ठिकाणी देवाला समर्पित करावा लागतो. हो, मंदिरात जाऊनच फक्त देव प्रसन्न होत नाही, तर त्याच्याकरता दुसरं काहीतरी आपण करावं लागतं. सिर झुकाने से प्रार्थना अदा नहीं होती पगले. सिर झुकाने से प्रार्थना अदा नहीं होती पगले. दिल भी झुकाना पड़ता इबादत को पाने के लिए. आणि ज्या दिवशी हृदय झुकतं त्या दिवशी जगाचा मालक कृपा करतो. अनेक जणांवर महादेवांनी कृपा केली आहे. जगाचे गुरु म्हणजे महादेव आहे. जगाचे गुरु महादेव आहे. महादेवांनी अध्यात्म ज्ञानाचा उपदेश पहिल्यांदा माता पार्वतीला केला. माता पार्वतीला दिव्य अशा प्रकारचं ज्ञान सांगतायत महादेव. आणि त्यावेळेला मात्र अध्यात्म ऐकत असताना माता पार्वतीला त्या ठिकाणी झोप लागते. ही एक प्रकारची लीला आहे. ऐका, कीर्तनामध्ये माणसाला झोप लागणार. आपल्याकडचे लोक एवढे भाग्यवान आहेत ते रात्री 12 वाजेपर्यंत घरी झोपत नाही, पण कीर्तनात बसल्या बसल्या झोपून जातात.
ऐका, या ठिकाणी मात्र खूप चिंतनाचा मुद्दा आहे. माता पार्वती साम सदाशिवाची अर्धांगिनी आणि साम सदाशिवाची अर्धांगिनी असणारी माता पार्वती भगवान साम सदाशिव त्या मातेला अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करतात आणि ती माता ओंकार देते, म्हणजे प्रतिसाद देते भगवान शंकरांना. त्या मातेने प्रतिसाद द्यावा, महादेव कथा सांगतायत आणि प्रतिसाद देत असताना त्या मातेला झोप लागते. प्रतिसाद देत असताना त्या मातेला लागते झोप. अध्यात्म ज्ञान महादेव सांगतायत, ओंकार ती माता देते. ओंकार देणं कशाला म्हणतात? हो, ओंकार देणं कशाला म्हणतात? ऐका, वक्ता जे बोलतोय त्या बोलण्याला प्रतिसाद देणं. तुम्हाला सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये श्रावण महिना लागला की गावामध्ये पोथी वाचण्याकरता एखादा बाबा यायचा. जुन्या काळामध्ये श्रावण महिना लागला हो की मंदिरामध्ये, गावातल्या मंदिरामध्ये काय वाचली जायची? पोथी वाचली जायची. मग गावातला एखादा बाबा पोथी वाचण्याकरता मंदिरामध्ये असायचा आणि 4-5 आजी बाया ती पोथी ऐकण्याकरता असायच्या. त्या आजी बाया घरून येत असतानाच कापूस घेऊन यायच्या. कशा करता? वाती करायला. मग महाराज कथा सांगायचे, म्हणजे तो बाबा कथा सांगायचा. एक राजा होता. मग वाद करता करता ती आजी म्हणायची हो, आजी म्हणायची हो. लगेच त्या ठिकाणी मात्र तो बाबा म्हणायचा, त्याला 2 पत्न्या होत्या. आजी म्हणायची याला म्हणतात ओंकार देणं. तशी माता पार्वती ओंकार देते, पण माता पार्वतीला झोप लागली आणि माता पार्वतीला झोप लागल्यानंतर महाराज ओंकार देणं बंद झालं. पण त्या कैलास नावाच्या शिखरावर काही अंतरावर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एका माशाच्या उदरामध्ये एक जीवात्मा आहे. त्याने विचार असा केला की अध्यात्म ज्ञान वाया नको गेलं पाहिजे, हे दिव्य अशा प्रकारचं ज्ञान हे वाया नको गेलं पाहिजे. त्या माशाच्या उदरातून त्या जीवात्म्याने ओंकार द्यायला सुरुवात केली आणि भगवान साम सदाशिव जेव्हा जागृत झाले, समोर पाहिलं, जिच्या करता ज्ञान सांगत होतो तिथं झोपली आहे आणि ओंकार तर आपल्याला येतोय. ओंकार तर आपल्याला येतो कुठं? महादेवांना सगळं कळतं महाराज. महादेवांना कळालं त्या तलावातूनच आवाज येतोय. महादेवांना राग आला, त्रिशूळ घेतला आणि तिकडे फेकणार तेवढ्यात त्या तलावातून एक मासा बाहेर आला. त्या तलावातून मासा त्या ठिकाणी मात्र बाहेर आला आणि तो मनुष्य वाणीने महादेवाशी बोलू लागला, महादेव मला मारू नका, महादेवा मला मारू नका. हो, माझा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही, माझा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. म्हटले माझ्या उदरामध्ये कोणीतरी आहे जो तुमच्या बोलण्याला ओंकार देतोय. तुम्हाला नवल वाटेल महाराज, त्या माशाच्या उदरातून एका महात्म्याचा जन्म झाला. त्या महात्म्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. हो, माशाच्या उदरातून ज्यांचा जन्म झाला ना त्यांचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. या मच्छिंद्रनाथांनी पुढे त्या ठिकाणी मात्र उपदेश केला हो गोरक्षनाथांना. हे मच्छिंद्रनाथ प्रचंड अशा प्रकारचे त्यागी होते. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये त्याग आला पाहिजे. कधीतरी माणसाने जीवनामध्ये संसार सोडून एकदा का होईना पंढरपूरचा रस्ता धरला पाहिजे. काही लोकांना म्हटलं चला बाबा पंढरपूरला, ते लोक म्हणतात महाराज आलो असतो पण माझ्याशिवाय माझी माहिती दूध देत नाही. हो, घर सोडायला काही तयार नाही लोक, घर सोडायला काही लोक तयार नाही. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये हे वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हो, आता प्रयागराजला कुंभमेळा भरला होता ना प्रयागराजला. या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये 35 लाख रुपये पगार होता एका युवकाला. किती रुपये? 35 लाख रुपये पगार. आणि 35 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने संन्यास दीक्षा धारण केली. त्याने त्या ठिकाणी मात्र संन्यास दीक्षा धारण केली आणि तो पोरगा साधू झाला. त्याने अंगावर भगवे कपडे परिधान केले, हातामध्ये कमंडलू घेतला, हातामध्ये संन्यासाचा दंड घेतला आणि तो संन्यासी होऊन गेला. किती रुपये पगार होता? 35 लाख रुपये ज्याला पगार आहे तो भारताचा एक युवक प्रयागराजला जातो आणि संन्यास घेतो. हो, म्हणजे 35 लाख सोडण्याचं धाडस त्याने केलं. ज्याला 35 लाख रुपये पगार आहे तो संन्यास घेतोय आणि ज्याला 15,000 पेन्शन आहे तो बस स्टँडवर बिड्या घेतोय. हा फरक आहे का नाही खूप मोठा? हो, याच्याकरता सोडावं लागतं महाराज जीवनामध्ये. मच्छिंद्रनाथ प्रचंड अशा प्रकारचे त्यागी होते. त्यांनी तो पर्वत सोडला आणि फिरत फिरत त्या मृत्यू लोकामध्ये आले. आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फिरता 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 एका बाईच्या अंगणामध्ये ते आले. एका बाईच्या अंगणामध्ये एका गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. एका गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मात्र प्रवेश केलाय आणि त्यांचं जीवन होतं भिक्षा मागायचं. भिक्षा मागून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करायचा असा त्यांनी नियम घेतला. आपल्या जीवनामध्ये भिक्षा मागायला ते एका गावामध्ये आले. एका घरासमोर त्यांनी चिमटा वाजवला जोरात आणि त्या घरातून एक ताई बाहेर आली. त्या ताईकडे श्रीमंती भरपूर होती पण ती ताई उदास होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा दिसतायत आणि मच्छिंद्रनाथांनी तिला विचारलं की मला तुमच्या घरून त्या ठिकाणी मात्र भिक्षा पाहिजे. मच्छिंद्रनाथांनी विचारल्यानंतर ती भिक्षा घेण्याकरता गेली. भिक्षा देत असताना महाराज भिक्षा तिने आणली पण भिक्षा देत असताना तिच्या मुखमंडलावर कोणत्याच प्रकारची प्रसन्नता नव्हती.
कोणत्याच प्रकारची प्रसन्नता नाही. ऐका, जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता नसेल आणि आपण जर एखाद्याला दान दिलं, त्या दानाचं पुण्य आपल्याला भेटत नाही. दान जर करायचं असलं ना तर ते प्रसन्न अंतःकरणाने करा. हो, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी चिंता दिसते. आणि त्यावेळेला मात्र मच्छिंद्रनाथ त्या ताईला बोलले, म्हटले मैया जी आप नाराज दिख रहे हो, आप क्यों नाराज हो? बोले महाराज क्या बताओ आपको, बहुत बड़ा दुख है हमारे जीवन में, क्या बताए आपको हमारा दुख? बोले क्या दुख है मैया, आप बताओ तो सही. त्यावेळेला त्या मातेने सांगितलं की आमच्याकडे संतती नाहीये, श्रीमंती त्या ठिकाणी मात्र भरपूर आहे. आमच्याकडे म्हटले श्रीमंती भरपूर आहे, पण त्या ठिकाणी मात्र संतती. आणि देवाचं नवल असं आहे हो, जिथं श्रीमंती जास्त तिथं संतती असेलच, सांगता येत नाही. हो, एखाद्या ठिकाणी बंगला मोठा असेल, त्या बंगल्यामध्ये पाळणं आलेलंच, सांगता येत नाही. तुम्ही जगाच्या दृष्टीने जर विचार केला, लोकांकडे जर तुम्ही पाहिलं तर देव बंगल्यामध्ये पाळणं आलू देत नाही हो, आणि झोपडीमध्ये लेकरं मावत नाही. जिथं खायला काही नाहीये तिथं त्या ठिकाणी अर्धा डझन लेकरं आहे, अर्धी अंगणवाडी तिथंच भरते, अर्धी अंगण तिथं खायला काही नाही, सगळीकडे भातच भात ना खिचडीच खिचडी. तरी त्या ठिकाणी मात्र त्या घरामध्ये लेकरं जास्त. मुद्दा हा, त्यांच्याकडे श्रीमंती भरपूर होती पण संतती नव्हती. आणि त्या मातेने आपलं दुःख सांगितलं आणि महात्म्याने ते दुःख जाणलं. महात्म्याने ते दुःख जाणलं आणि जाणल्यानंतर ते महात्मा म्हटले, चिंता करू नका, तुम्ही नाराज आहेत ना, मी तुमच्या घरून भिक्षा घेत नाही, पण आलोय तुमच्या अंगणामध्ये, आशीर्वाद मात्र तुम्हाला देऊन जातो. काय आशीर्वाद देत आहेत महाराज? त्या ठिकाणी जोडीमध्ये हात घातला, चिमूटभर राख त्या महात्म्याने काढली आणि चिमूटभर राख काढून त्या मातेला देऊन टाकली. त्या मातेला देऊन टाकली, मैया 12 बरस बाद इसी गाव में आऊंगा, आपके आंगन में आऊंगा, तब आनंद मुख से मुझे आप भिक्षा देना, असं सांगून ते निघून गेले. काय दिलं? राख दिली आणि ते निघून गेले. आणि ती राख घेतली त्या बाईने. आता मच्छिंद्रनाथांनी दिलेला तो प्रसाद होता. सांगितलं होतं मैयाजी, सांगून गेले होते मैयाजी, हो इथे प्रसादी समजकर ग्रहण कर लेना. खरंच म्हटले, प्रसाद समजून याला ग्रहण करा. 12 वर्षानंतर मी येईल तेव्हा तुमच्या अंगणामध्ये बाळ दिसलं पाहिजे. हो, आणि राख दिली. मच्छिंद्रनाथ निघून गेले. त्या बाईने ती राख घेतली आणि त्या राखेकडे ती बाई पाहायला लागली. मच्छिंद्रनाथ निघून गेले. शेजारच्या आजूबाजूच्या महिला, जेव्हा तो साधू त्या बाईच्या अंगणामध्ये उभा होता तेव्हा त्या बायांनी सगळं पाहिलं होतं की कुणीतरी साधू आलाय आणि एका साधूने या बाईला राख दिली आहे. हो, साधू निघून गेले, पण त्या महिला त्या बाईच्या घरात गेल्या आणि त्या बाईला विचारलं, का ग म्हटले, तू त्या साधूंना ओळखते का? तू त्या साधूला ओळखते का? म्हटले नाही. कुठले होते ते साधू? माहित नाही. कोणत्या गावचे? माहित नाही. काय दिलं त्यांनी? म्हटले राख दिली. काय सांगितलं? मुलगा होईल. असं कुठं होतं का? म्हटले राख केले, कुठं मुलगा होतो का? अगं म्हटले, तो साधू तुला चिमणी माशी बनवून घेऊन जाईल आणि परत तुला या गावामध्ये येऊ देणार नाही. हो, चांगला साधूचा प्रसाद भेटला होता. ओरिजिनल साधू होते ते, ओरिजिनल अशा प्रकारचे ते साधू होते. चांगल्या साधूचा प्रसाद भेटला होता, पण त्या ठिकाणी प्रसाद भेटून सुद्धा तिने तो प्रसाद ग्रहण केला नाही. या बायांनी तिची बुद्धी फिरवली. चांगला प्रसाद भेटला होता, पण त्या आजूबाजूच्या महिलांनी तिची बुद्धी फिरवली. आपल्या भाषेमध्ये एक म्हण आहे, आया बायांनी दिली भर. आता बरोबर लक्षात येईल तुमच्या. हो, तिची बुद्धी फिरवली. मला तिने ती राख खाल्ली नाही, तिने ती राख उकड्यावर टाकून दिली. एका 12 वर्षानंतर, हो खऱ्या अर्थाने त्या उकड्यावर राख टाकली होती ना, कुणी त्या उकड्यावर त्या ठिकाणी मात्र माती टाकली, कुणी त्या ठिकाणी कचरा टाकला, कुणी शेण टाकलं, कुणी माती टाकली. 12 वर्षानंतर तो उकरडा खूप मोठा झाला, खूप मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर 12 वर्षानंतर त्याच गावामध्ये मच्छिंद्रनाथांची स्वारी आली. आणि मच्छिंद्रनाथांची जेव्हा स्वारी आली आहे, त्याच घरासमोर त्यांनी अलग वाजवला, चिमटा वाजवला. आणि चिमटा वाजवून जेव्हा 12 वर्षापूर्वी जशी ती ताई नाराज होती ना, तशीच नाराज बाहेर आली. आणि त्या महात्म्याने पाहिलं, मैया जी मैं आपको प्रसादी देकर गया था, 12 साल पहले मैं आपके आंगन में आया था, तब भी आप नाराज थे. 12 बरस बाद में आपके आंगन में आया हूं, फिर भी आप नाराज हो. बाळ कुठे? म्हटले कशाचं बाळ महाराज? तुम्ही दिलेला प्रसाद मी ग्रहण केला नाही. मग काय केलं? म्हटले त्या प्रसादाचं. म्हटले ती राख मी उकरड्यावर त्या ठिकाणी मात्र टाकून दिली. 12 वर्षामध्ये उकरडा खूप मोठा झाला होता. 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी मात्र उकरडा खूप मोठा झाला. आणि मच्छिंद्रनाथांनी तिथं जाऊन त्या ठिकाणी तो उकरडा कोरला. महाराज, तुम्हाला नवल वाटेल, साधूचा आशीर्वाद होता, वाया गेला नाही. साधूचा आशीर्वाद होता, वाया गेला नाही. 12 वर्षानंतर जेव्हा तो उकरडा कोरला ना, त्या उकरड्यामध्ये सुद्धा त्या राखेपासून एका बाळाचा जन्म झाला होता. त्या बाळाचं नाव आहे गोरक्षनाथ. त्या बाळाचं नाव त्या ठिकाणी मात्र गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथांना त्या महिलेने पाहिलं आणि म्हटले, महाराज त्या ठिकाणी बाळ मला देऊन टाका. म्हटले
हे बाळ मला देऊन टाका. मच्छिंद्रनाथ म्हटले, मैयाजी हो, गया हुआ वक्त कभी वापस आता नाही. मी तुम्हाला दिलं होतं पण तुम्ही त्याचा स्वीकार केला नाही. हो, मी तुम्हाला वचन दिलं होतं पण तुम्हाला ते कळालं नाही. मी या बाळाला माझ्या सोबत घेऊन जातो. आणि मच्छिंद्रनाथांनी त्या लेकराला अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला. हो, मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष वडला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार सोजविले. आणि हे दिव्य अशा प्रकारचं परंपरेचं ज्ञान महादेवापासून या जनसामान्यांपर्यंत आलंय. जनसामान्यांपर्यंत त्या ठिकाणी मात्र हे ज्ञान आलं. म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी मात्र गुरु असावा. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी जो गुरु केला होता ना महाराज, त्यांचा अधिकार खूप मोठा होता. त्यांना भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह त्या ठिकाणी मात्र प्राप्त होता. गुरूंची कृपा पारमार्थिक दृष्ट्या त्यांच्याकडे आहे. आणि पारमार्थिक दृष्ट्या अजून जर विचार केला महाराज, तर जगाचा मालक श्री संत एकनाथ महाराजांकडे जवळजवळ 36 वर्ष काम करतोय. 36 वर्ष जगाच्या मालकाने त्या ठिकाणी मात्र काम केलंय. संतांनी प्रमाण गायलाय, के कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भाव निळावंतिताच पाय, हे अनन्य भक्ती भाव निळावंतिताच पाय, भक्ती भावे निळावंतिताच पाय. वाळू आरती स्वामी एकनाथा, वाळू आरती स्वामी एकनाथा, ए वाढू आरती माझ्या स्वामी एकनाथा.